नमस्कार. आज आपण न्यूमरोलॉजी बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. कारण डीपमध्ये न्यूमरोलॉजी थोडंसं समजलं, तर तुम्ही सुद्धा न्यूमरोलॉजीचे बरेच उपाय किंवा बऱ्याच रेमेडीज तुम्ही स्वतः देखील करू शकता. आणि यातून तुमचं जीवन जे आहे ते बॅलन्स, सक्सेस, ग्रोथ मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न देखील करू शकता. न्यूमरोलॉजी हा असा पार्ट आहे, हा आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं घडवून आणतो. न्यूमरोलॉजी म्हणजे काय? तर न्यूमरोलॉजी संख्यांच्या मार्फत ग्रहांना बॅलन्स करणे. तर आज चला जाणून घेऊ आपण ह्या संख्या आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं काम करतात. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण ऐकाल, तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल हा घडून येईल आणि तुमचं जीवन हे न्यूमरोलॉजीनं अगदीच बॅलन्स करता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की लक्ष देऊन ऐका आणि या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये येणारे जे काही छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील, त्याचे सोल्युशन तुम्हाला या चॅनेलवरती नक्कीच पाहायला मिळतील. तर जाणून घेऊ 1 नंबर म्हणजे काय? 1 नंबर म्हणजे सूर्य आहे. त्याला आपण सन किंवा किंग म्हणतो. किंग म्हणजे राजा. तर 1 नंबर वाल्यांचं नेतृत्व जे असतं ते राजासारखं असतं. पहिला आपण 1 ते 9 नंबर समजून घेऊ. त्यानंतर आपण बाकीच्या काही गोष्टी असतील ते तुम्हाला मी पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये. ओके. तर त्याच पद्धतीनं 2 नंबर जो आहे, तो 2 नंबर त्याला आपण चंद्र म्हणतो. चंद्र म्हणजे राणी. जसं राणीचं नेचर असतं, की चंचल स्वभाव थोडासा असतो. तसंच त्या पद्धतीनं चंद्रामध्ये देखील चंचलता पाहायला मिळते. चंद्राचं काम काय आहे, की 15 दिवस वाढणे आणि 15 दिवस कमी होणे. तर असंच या पद्धतीनं 2 नंबरचं जे काही नेचर आहे, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर ज्युपिटर म्हणजे बुध 3 नंबर जो आहे तो बुधचा आहे. बुध म्हणजे त्याला आपण म्हणतो गुरु, गुरु ग्रहाचा तो नंबर आहे. त्याला आपण देवगुरु म्हणतो किंवा सल्लागार म्हणतो, काउंसलर म्हणतो. त्याच पद्धतीनं 4 नंबर जो आहे, तो 4 नंबर आहे राहूचा नंबर आहे. रॉबिन हुड असा पॉझिटिव्ह गुंड आपण 4 नंबर राहूला म्हणतो. त्याच पद्धतीनं 5 नंबर जो आहे, तो 5 नंबर प्रिन्स म्हणतो आपण. प्रिन्स म्हणजे राजा. मर्क्युरी, बुध. बुधचा नंबर 5 नंबर आहे. व्हेनस म्हणजे 6 नंबर. 6 नंबर हा शुक्राचा असल्याने त्याला आपण म्हणतो दानव गुरु म्हणतो. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. जर थोडंसं तुम्ही माहिती असेल तुम्हाला त्याबद्दल, तर हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. त्यानंतर आहे 7 नंबर. 7 नंबर हा केतूचा नंबर आहे. केतू म्हणजे शॅडो प्लॅनेट त्याला आपण म्हणतो. केतूकडं फक्त आणि फक्त धड आहे. त्याच्याकडं वर्किंग हँड्स, वर्किंग लेग आहेत. ते हेड नाही आहे. त्याच्यामध्ये केतू हा त्या पद्धतीने ओळखला जातो. त्यानंतर आहे शनी. शनी म्हणजे सॅटर्न आपण त्याला म्हणतो. त्यानंतर शनी म्हणजे एक आपल्याला म्हणता येईल की कर्मफल देवता किंवा कर्मदेवता, जज अशा पद्धतीने शनीचं नेतृत्व असतं. 9 नंबर जो आहे, तो 9 नंबर आहे मंगळचा. मंगळ म्हणजे त्याला आपण म्हणतो कमांडर किंवा सेनापती. सेनापतीसारखं नेतृत्व या 9 नंबर वाल्यांचं असतं. जसे हे 9 नंबर आहेत, तर तशाच तुमच्या जन्मतारखेची बेरीज तुम्ही करून बघायची आहे. आणि तुमच्या जन्मतारखेची बेरीज ज्यावेळेला तुम्ही कराल, त्याची जी टोटल आहे, ती टोटल या नंबरवरती आली पाहिजे. त्याची बेरीज या नंबरमधील जर असेल, तर तुमचे नेतृत्व ग्रहांच्या नुसार या मी जे काही तुम्हाला राजा, राणी, काउंसलर, सल्लागार, देवगुरु हे सांगितलं, यांच्या पद्धतीनं थोडंफार का होईना तुमचं नेतृत्व हे असतंच असतं. म्हणजे काय, की न्यूमरॉलॉजी त्या ठिकाणी तुम्हाला जे सांगते, त्या पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये होतच असतं. तुम्ही देखील जाणून घ्या, की आता काय करायचं आहे, की आता तुम्ही तुमच्या जन्मतारखेची बेरीज केली, त्याचं जे काही ड्रायव्हर नंबर किंवा मुलांक जो आहे, तो मुलांक तुम्हाला मिळाला. या 9 नंबरपैकी एखादा मुलांक तुम्हाला मिळाला असेल. तुम्ही काय करायचंय, की तुमच्या जन्मतारखेनुसार आता तुम्हाला मी काय करणार आहे, की याच्यामध्ये काही नंबर्स सांगणार आहे. नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? तर तुमचे जे काही 1 ते 9 नंबर्स आहेत. त्यामध्ये तुम्ही गाडीसाठी, मोबाईल नंबरसाठी, एटीएम नंबरसाठी, मोबाईलचा पासवर्ड, मोबाईलचा पिन कोड, एटीएमचा पिन कोड, बँकेचा अकाउंट नंबरची टोटल, मोबाईलची टोटल, तुम्ही या सर्व नंबर्सची टोटल एक अंकी बेरीज ही तुम्ही ह्या 1 ते 9 नंबर्सपैकी कोणत्या ना कोणत्या एका नंबरवरती घेऊन यायची आहे. तो नंबर तुमचा कोणता आहे? ते नंबर कोणते असले पाहिजे? तर नक्कीच तुम्ही लिहून घ्या किंवा नोट करा, की तुमचे हे जे नंबर आहेत, त्याला आपण म्हणतो मित्र ग्रह आणि शत्रू ग्रह
आणि त्यानंतर नॅचरल हा एक पार्ट असतो. म्हणजे ते मित्र पण नाही, शत्रू पण नाही. काही ठिकाणी तुम्ही त्यांना यूज करू शकता. ते कुठे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. हे नंबर जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेऊन याल किंवा हा छोटा-छोटा बदल तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये कराल, तर मी नक्कीच तुम्हाला शुअरिटी देतो, की तुमचं जीवन हे अगदी सक्सेसफुल, सफल आणि प्रगतीच्या मार्गावर चाललेलं दिसून येईल. तर यासाठी तुम्हाला मी पुढे नंबर सांगत आहे. तर 1 नंबर जो आहे म्हणजे त्याला आपण सूर्य म्हणतो, राजा म्हणतो. त्याचे मित्र नंबर्सचे आहेत. ते मित्र नंबर कोण आहेत किंवा मित्र प्लॅनेट असे आहेत, की 9 नंबर. 9 नंबर म्हणजे सेनापती मंगळ, 2 नंबर म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे राणी, 5 नंबर म्हणजे बुध, 3 नंबर गुरु, 6 नंबर शुक्र आणि 1 नंबर सूर्य. असे हे याचे मित्र नंबर्स आहेत. तुमचे शत्रू नंबर जर पाहायला जाल तर 8 नंबर हा 1 नंबरचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे शनी. शनी हा 1 नंबरचा सूर्याचा हा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि त्याच पद्धतीने 4 नंबर आणि 7 नंबर हे त्याचे नॅचरल नंबर आहेत. तर आपण पुढे वळूया 2 नंबरकडे. 2 नंबर म्हणजे चंद्र. याचे लकी नंबर जे आहेत, ते लकी नंबर अशा पद्धतीने आहेत 1, 5, 3 आणि 2. तर हे याचे नंबर्स हे लकी नंबर्स आहेत. म्हणजे सूर्य, बुध, गुरु आणि चंद्र हे याचे लकी नंबर्स आहेत. याचे अनलकी नंबर्स म्हणजे शत्रू प्लॅनेट आहेत. 8 नंबर, 4 नंबर आणि 9 नंबर. ठीक आहे. तर या पद्धतीने हे याचे अनलकी नंबर्स आहेत. आणि नॅचरल नंबर म्हणजे काय, की 6 नंबर आणि 7 नंबर हे याचे नॅचरल नंबर आहेत. म्हणजे काही ठिकाणी हे या नंबरचा वापर करू शकतात. पण जास्तीत जास्त 1, 5, 3 आणि 2 या नंबरचा वापर यांनी जास्तीत जास्त ठिकाणी करावा. पुढे आपण वळतोय 3 नंबरकडे. 3 नंबर जे प्लॅनेट आहेत, ते आहेत 1, 5, 3 आणि 2 असे 3 नंबरचे मित्र नंबर आहेत. 7 नंबर काही ठिकाणी वापरू शकतात, पण कुठे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. 6 नंबर जो आहे, तो 6 नंबर हा शुक्राचा असल्या कारणानं 3 नंबर वाल्यांनी 6 नंबर वाल्यांसोबत पार्टनरशिप, बिझनेस पार्टनर किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व पार्टनर म्हणून करून घेऊ नये. यांच्यासाठी हे खूपच अनलकी ठरेल. त्याच पद्धतीने यांचे नॅचरल नंबर 4, 8, 9 आणि 7 हे याचे नॅचरल नंबर आहेत. म्हणजे काही ठिकाणी हे नंबर वापरू शकतात, पण कुठे हे मी तुम्हाला अजून सांगितलेलं नाहीये. पुढे मी तुम्हाला नक्की सांगेन. 4 नंबरचे मित्र नंबर आहेत 7, 1, 5 आणि 6. 7, 1, 5 आणि 6 हे 4 नंबरचे मित्र ग्रह किंवा मित्र नंबर आहेत. त्यानंतर 4 आणि 8 हे नंबर जे आहेत, हे याचे नॅचरल नंबरमध्ये मोडले जातात. यांनी याचा वापर ठराविक ठिकाणीच करावा, अन्यथा कुठेही करू नये. म्हणजे शत्रू नंबर जसं मी म्हणेन. तर हे 4 नंबर, 8 नंबर, 2 नंबर आणि 9 नंबर हे 4 नंबर वाल्यांचे शत्रू नंबर आहेत. 5 नंबर जे आहे, 5 नंबर म्हणजे बुध. बुधाचे मित्र नंबर मी तुम्हाला सांगत आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 6 नंबर आणि 5 नंबर हे याचे मित्र नंबर आहेत. यांनी काय करायचंय, की या नंबरवरती मोबाईलची, एटीएमची, गाडीची, मोबाईलचा पासवर्ड, एटीएमचा पिन कोड हे सर्व या नंबरवरती घेऊन यायचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे, यासाठीच कारण या गोष्टी तुम्ही छोट्या-छोट्या लक्षात ठेवा. त्यानंतर 5 नंबरचे नॅचरल नंबर आहेत 7, 8, 9 आणि 4 हे याचे नॅचरल नंबर आहेत. त्याच पद्धतीनं आपण वळूया शुक्राकडे. जसे शुक्राचे कोणते नंबर आहेत, जे आपल्याला मित्र ग्रह किंवा मित्र नंबर म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणजे 6 नंबर वाल्यांनी ते कोणते नंबर यूज करायचे आहेत. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेन, की 6 नंबर वाल्यांनी 3 नंबर वाल्यांसोबत कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप, कोणत्याही प्रकारची बिझनेस डील ही करू नये. त्यांना बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करू नये. त्यांच्यासोबत मैत्री ही ठेवावी. जसं 3 नंबर वाल्यांनी, 6 नंबर वाल्यांनी म्हणजे ज्यांचा मुलांक 3 नंबर आणि 6 नंबर आहे, यांनी त्या व्यक्तींसोबत ज्यांचा मुलांक 3 अपोझिट आहे, म्हणजे 3 ला 6 आणि 6 ला 3 असे आहे. तर यांच्यासोबत तुम्ही फक्त मैत्रीचं रिलेशन हे ठेवावं. कोणत्याही प्रकारची बिझनेस डील किंवा पार्टनर म्हणून त्यांना लाईफमध्ये कुठेही घेऊ नये. ही एक महत्त्वाची सूचना की तुम्ही अगदीच लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला खूपच चांगल्या पद्धतीने ही उपयुक्त ठरेल. त्याच पद्धतीनं 6 नंबर वाल्यांचे लकी नंबर्स हे असे आहेत. 1 नंबर, 5 नंबर, 7 नंबर आणि 6 नंबर हे या 6 नंबर वाल्याचे मित्र नंबर आहेत.
8 नंबर, 9 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर याचे नॅचरल नंबर म्हणून ओळखले जातात. त्याच पद्धतीने 7 नंबरचे जे मित्र नंबर आहेत, 4 नंबर, 6 नंबर, 1 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबर. म्हणजे राहू, शुक्र, सूर्य, गुरु आणि बुध हे याचे मित्र नंबर आहेत, याचे मित्र प्लॅनेट आहेत आणि 7 नंबरचा कोणताही शत्रू नंबर नाहीये. हे एक मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं 5 नंबरचा कोणताही शत्रू नंबर नाहीये, तसं 7 नंबरचा कोणताही नंबर हा शत्रू नंबर नाहीये. पण यांनी थोडंसं जे नॅचरल नंबर आहेत म्हणजे 8 नंबर, 2 नंबर, 9 नंबर आणि 7 नंबर हे थोडेसे अव्हॉइड करायचे आहेत, म्हणजे टाळायचे आहेत. यांना शक्यतो 8, 2 आणि 9 आणि 7 या नंबरवरती कोणतीही बेरीज शक्यतो न घेऊन येणं हे यांच्यासाठी उत्तम ठरेल. त्याच पद्धतीनं 8 नंबरचे लकी नंबर्स आपण पाहूया. 8 नंबरचे लकी नंबर आहेत 5 नंबर, 6 नंबर, 3 नंबर, 7 नंबर. हे याचे लकी नंबर्स आहेत. त्याच पद्धतीनं 4 नंबर आणि 8 नंबर हे काही ठिकाणी यूज करू शकतात. पण कुठं यूज करायचं आहे? सर्वच ठिकाणी यूज करायचं नाहीये. कारण तर याचे अनलकी नंबर जे आहेत, ते अनलकी नंबर 4 नंबर, 8 नंबर, 1 नंबर आणि 2 नंबर. लक्षात घ्या. 8 नंबर वाल्यांनी 1 नंबर आणि 2 नंबर वाल्यांबरोबर कधीही पार्टनरशिप करायची नाहीये. का? कारण 1 नंबर म्हणजे सूर्य आणि 2 नंबर म्हणजे चंद्र. म्हणजे हे आहे 8 नंबर वाल्याचे पिता. जसं 1 नंबर म्हणतो म्हणजे सूर्याच्या पत्नीचा पुत्र हा शनी आहे. सूर्याची दुसरी पत्नी तिचं नाव छाया. तिचा हा पुत्र आहे त्याचं नाव शनी. यांची एक स्टोरी आहे ती तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. त्यामुळं यांनी हे नंबर जे अवॉइड करायचे आहेत. त्याच पद्धतीनं नॅचरल नंबर जे आहे म्हणजे नॅचरल नंबर 9 हे 9 नंबर यांनी थोडंसं अवॉइड करायचं आहे. त्यानंतर आपण सर्वात शेवटचा नंबर जसं की 9 नंबर जो आहे, या 9 नंबर वरती आपण येतोय. 9 नंबरचे मित्र नंबर आहेत 1 नंबर, 5 नंबर आणि 3 नंबर. सूर्य, बुध आणि गुरु जबरदस्त नंबर 9 नंबरचे मित्र आहेत. 9 नंबर हा पॉलिटिशियनसाठी, डेअरिंग कॅपॅसिटीसाठी ओळखला जाणारा नंबर आहे. तर त्यांनी या नंबरचा यूज जास्तीत जास्त ठिकाणी करावा. आणि 4 नंबर आणि 2 नंबर बघा 4 आणि 2 नंबर हे याचे अनलकी नंबर म्हणजे शत्रू नंबर म्हणून ओळखले जातात. नॅचरल नंबर्स काय आहेत? नॅचरल नंबर 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर हे थोडेसे त्यांना एका ठराविक ठिकाणीच यूज करायचे आहेत. आणि महत्वाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त यांनी 1, 5 आणि 3 नंबर यावरती फोकस करायचा आहे. आणि हेच नंबर त्यांच्या जीवनामध्ये पुढं सपोर्ट देणार आहेत. आता महत्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं असं, की जे तुमचे लकी नंबर आहेत आणि जे अनलकी नंबर आहेत, हे अनलकी नंबर तुम्ही कुठेही वापरायचे नाहीये. आणि लकी नंबर जे आहेत, ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही वापरायचे. म्हणजे मोबाईलमध्ये, एटीएममध्ये, मोबाईलचा पासवर्ड, मोबाईलचा पिन कोड, एटीएमचा पिन कोड, ज्या ठिकाणी तुम्हाला हवा आहे, त्या ठिकाणी हे नंबर वापरायचे आहेत. आणि अ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, याच बरोबर मी तुमच्यासाठी जसं नंबर आपल्या जीवनामध्ये उपयुक्त असतात, तसे कलर देखील आपल्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान हे देत असतात. जसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये पाहाल, की राकेश झुनझुनवाला हे एक ट्रेडिंग करणारे फार मोठे व्यक्ती होते. ते नेहमी ऑफ व्हाईट कलरचेच शर्ट्स वगैरे असतील ते वापरायचे. त्यांचे शेडिंग कलरचे त्याच पद्धतीने असायचे. म्हणजे काय, की शुक्राला त्यांनी स्ट्रॉंग करून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांचा बिझनेसमध्ये, शेअर मार्केटमध्ये खूप मोठा फायदा हा दिसून यायचा. तर तसंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देखील असे जे कलर आहेत, हे कलर यूज करा. तुमचे लकी कलर जास्तीत जास्त ठिकाणी यूज करा आणि तुमच्या जीवनामध्ये बदल हा नक्कीच घडवून आणा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की 1 नंबरचे लकी कलर आहेत रेड कलर, येलो कलर आणि ऑरेंज कलर. हे लक्षात घ्या. रेड कलर, येलो कलर आणि ऑरेंज कलर हे याचे लकी कलर आहेत. त्याच पद्धतीनं 1 नंबरचा अनलकी कलर जो आहे, तो आहे ब्लॅक, काळा कलर. 1 नंबर वाल्यांनी ब्लॅक कलर कुठेही वापरायचा नाही. ओके. काही लोकांना सवय असते, मला ब्लॅक आवडतो, मला ब्लॅक आवडतो, म्हणून ते काळच घालतात. पण ज्यावेळेला ते काळं घालतात, त्यावेळेला त्यांच्या पाठीमागं काळ हा कशा पद्धतीने लागतो हे त्यांनाच समजत नाही.
काही गोष्टीमध्ये ते बऱ्याच प्रयत्न करतात, पण त्यांना त्या गोष्टीमध्ये सफलता मिळत नाही. या गोष्टीकडे ते बारकाईने जर लक्ष देतील, तर ब्लॅक कलर जास्त अव्हॉइड न केल्यामुळे त्यांना हा पाठीमागे लागलेला दोष हा कधी निघून जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं 2 नंबर जो आहे, 2 नंबरचं लकी कलर जर म्हणाल, तर व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलर हे याचे लकी कलर आहेत आणि 2 नंबरचा देखील अनलकी कलर हा ब्लॅक कलर आहे. शक्यतो लक्षात घ्या, की ब्लॅक कलर जो आहे, तो ब्लॅक कलर हा अव्हॉइड करायचाच आहे. कारण ब्लॅक कलर हा निगेटिव्हिटीचा कलर आहे. ब्लॅक कलर हा शनीचा कलर आहे. त्यामुळं जसं 8 नंबर प्रत्येक नंबरचा थोडासा शत्रू नंबर दाखवलेला आहे. तर त्यांनी तो थोडंसं ब्लॅक कलर हा अव्हॉइड करायचा आहे. कारण 8 नंबर म्हणजे शनी आणि शनी म्हणजे स्ट्रगलिंग प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं. ओके. काही ठराविक ठिकाणीच तुम्ही ब्लॅक कलर यूज करू शकता. ते कुठे यूज करायचं आहे मी तुम्हाला ते नंतर व्हिडिओमध्ये सांगेन. 3 नंबर जे आहे 3 नंबरचा लकी कलर जो आहे तो येलो कलर, ग्रीन कलर हे 3 नंबर वाले यूज करू शकतात. जास्तीत जास्त येलो कलरच्या शेडिंगमध्ये 3 नंबर वाल्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या डेली रूटीनमध्ये हे कलर यूज करावेत. त्याच पद्धतीनं 3 नंबर वाल्यांनी व्हाईट कलर हा अजिबात यूज करायचा नाहीये. त्याचबरोबर मी ब्लॅक कलर सुद्धा यांना सांगेन अव्हॉइड करण्यासाठी. पण व्हाईट कलर अजिबात यूज करू नये. 4 नंबर जे आहे ते 4 नंबर वाल्यांनी काय करायचं, की ग्रीन आणि ग्रे कलर आणि व्हाईट कलर हे याचे 4 नंबर वाल्यांचे लकी कलर्स म्हणून मी सांगेन. त्याच पद्धतीनं 4 नंबर वाल्यांचा अनलकी कलर हा ब्लॅक कलर आहे. ब्लॅक कलर यांनी कुठेही यूज करायचा नाहीये. 5 नंबर जे आहे ते 5 नंबर वाल्यांनी ग्रीन कलर जास्तीत जास्त प्रेफर करायचा आहे. यांचा लकी कलर हा ग्रीन कलर आहे. त्याचसोबत सोबत हे येलो कलर, रेड कलर, त्याचबरोबर ऑरेंज कलर, त्याचसोबत व्हाईट कलर हे यूज करू शकतात. त्याच पद्धतीनं ब्लॅक कलरला थोडंसं अव्हॉइड करायचं आहे यांनी. तसं पाहायला जाल तर 5 नंबर वाल्यांचा लकी कलर हा कोणताही नाहीये आणि अनलकी नंबर हा कोणताही नाहीये. तसंच 6 नंबरकडे आपण येतोय. 6 नंबरचा लकी कलर जो आहे तो व्हाईट कलर हा 6 नंबरचा लकी कलर आहे आणि 6 नंबरचा अनलकी कलर जो आहे तो येलो कलर हा 6 नंबरचा अनलकी कलर आहे. त्याच पद्धतीनं 7 नंबर म्हणजे केतू. केतूचे लकी कलर जे आहेत ते ग्रे आणि व्हाईट हे याचे लकी कलर आहेत आणि ब्लॅक कलर हा याचा अनलकी कलर आहे. त्याच पद्धतीनं सेकंड लास्ट नंबर 8 नंबरकडे आपण येतोय. 8 नंबरचे लकी कलर जे आहेत ते लकी कलर येलो आणि व्हाईट हे याचे लकी कलर आहेत आणि त्याच पद्धतीनं 8 नंबरचे अनलकी कलर हे ब्लॅक आणि रेड हे 2 अनलकी कलर आहेत. 9 नंबरचे लकी कलर जे आहेत ते लकी कलर ऑरेंज आणि रेड हे याचे लकी कलर आहेत आणि अनलकी कलर ब्लॅक आणि ग्रे हे याचे अनलकी कलर आहेत. मी तुम्हाला सांगेन की 9 नंबर वाल्यांनी हनुमंताची उपासना करणे हे गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हे खूप 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 अप्रतिम जीवनामध्ये सक्सेस मिळवून देणार एक जबरदस्त उपाय म्हणला जाईल, की यांच्यासाठी हा खूपच कारगर ठरलेला उपाय आहे. यांनी थोडस केशरचा टीका लावणं यांच्यासाठी खूपच जबरदस्त ठरेल. शनीचे उपाय कोणतेही शनीचे उपाय यांनी करायचे नाही आहेत. आता मी तुम्हाला 2 खूप अप्रतिम आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. अशाच आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी घेऊन येण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये या छोट्या-छोट्या गोष्टी यूज करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठे-मोठे बदल हे घडवून आणू शकता. हे जे नंबर आणि कलर आहेत, हेच आपल्या जीवनामध्ये जीवन बदलण्यासाठी खूप कारगर काम करतात. ग्रीन कलर हा सर्वांनी यूज करा. कारण ग्रीन कलर हा निसर्गाचा कलर आहे. ग्रीन कलर म्हणजे तुम्हाला मी एक सांगेन, की जसं निसर्गानं हिरवा कलर हा प्रत्येक झाडाला दिलेला आहे. फुलांना आणि फळांना हा कलर निसर्गाने वेगळा दिलेला आहे. पण निसर्गाने प्रत्येक पाण्यामध्ये देखील झाड उगवलं तर त्याचा कलर हा हिरवाच असतो. म्हणजे काय, की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने हिरवा कलर निवडलेला आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही आणि आम्ही आपल्या जीवनाचा समतोल राखण्यासाठी आपण देखील हिरवा कलरचा वापर जास्तीत जास्त करावा. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये
एक प्रकारची स्टेबिलिटी, ग्रोथ आणि बदल हा नक्कीच दिसून येईल. तुम्हाला जसं 9 नंबरचं मी उपाय छोटासा सांगितला, तर त्याच पद्धतीनं 8 नंबरवाल्यांनी ज्यांचा मुलांक 8 नंबर आहे, त्यांनी शनिदेवाची उपासना जास्तीत जास्त करायची आहे. शनिदेवाचे उपाय जास्तीत जास्त करायचे आहेत. त्याचबरोबर गोरगरीब लोकांना हे दान देणं हे फारच उत्तम तुमच्यासाठी राहील. त्याच पद्धतीनं तुम्ही दान देत असताना थोडंसं समोरचा व्यक्ती कोण आहे, कोण नाही याचा विचार करून थोडंसं द्यावं. त्यानंतर 7 नंबर वाल्यांनी 7 नंबर हा केतूचा आहे आणि केतूचं स्वरूप हे डॉग जे आहे, त्या डॉगला म्हणलेलं आहे. तर डॉगला तुम्ही काय करायचं आहे, की दुधात भिजवलेली रोटी, ब्रेड, चपाती हे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 6 नंबरचा उपाय आपण करतोय. आपण उलटं जातोय 9 नंबर पासून 1 नंबर पर्यंत. 6 नंबरचा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे, की शुक्रवारी तुम्ही दान करायचं आहे. त्यामध्ये काय करायचंय, की त्यांनी शुक्राचे उपाय करतायत. ते गुरुचे म्हणजे 3 नंबरचे कोणते उपाय करायचे नाहीयेत त्यांनी. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर 5 नंबर. 5 नंबर म्हणजे बुधाचा नंबर आहे. 5 नंबरवाल्यांनी जास्तीत जास्त गाईला चारा जेवढा देता येईल तेवढा जास्तीत जास्त गाईला चारा, बटाटो असतील तर बटाटो वगैरे गाईला थोडेसे आवडतात. तर चारा आणि बटाटो हे दिल्यानंतर त्यांचा बुध स्ट्रॉंग होण्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याचबरोबर 4 नंबरवाले 4 नंबर म्हणजे राहूचा नंबर आहे. राहू आणि केतू हे आपण डॉगचं स्वरूप मानलेलं आहे. तर त्या ठिकाणी 4 नंबरवाल्यांनी सुद्धा डॉगला दुधात भिजवलेली चपाती, ब्रेड वगैरे द्यायचं आहे. डॉगची सेवा चांगल्या पद्धतीने करायची आहे. त्यानंतर 4 नंबरवाल्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचे, की शनीचे कोणते उपाय करायचे नाहीयेत. ओके. त्याच पद्धतीनं 3 नंबर. 3 नंबर म्हणजे गुरुचा नंबर आहे. 3 नंबरवाल्यांनी केशरचा टीका लावायचा आहे किंवा केशर चंदनचा टीका लावला तरी सुद्धा चालतो. येलो कलरचा धागा एक हातामध्ये बांधाल तर खूप छान पद्धतीनं त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. शुक्रवारी दान कोणत्याही वस्तूचं यांनी करायचं नाहीये. कोणत्याही वस्तूचं दान शुक्रवारी यांनी करू नये. त्यानंतर या लोकांनी हिरा हा घालायचा नाहीये. ठीक आहे. हिरा कोणत्याही प्रकारचं रिंगमध्ये, त्यानंतर कानामध्ये रिंग असते, हातामध्ये रिंग असते. तर त्या रिंगमध्ये ही लोकं हिरा घालतात. डायमंड्स असलेली रिंग घालतात. तर ह्यांनी डायमंड्स वापरायचं नाहीये 3 नंबरवाल्यांनी. हे आवर्जून लक्षात ठेवा. हे खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. कारण या गोष्टी ज्यावेळेला माणसाला माहीत नसतात, त्यावेळेला तुम्ही या गोष्टी करता आणि या गोष्टी केल्यानंतर काय होतं, की तुम्हाला बरेच प्रॉब्लेम असे या अचानकपणे प्रॉब्लेम येतात किंवा तुमचं ज्या ठिकाणी काम होणार असतं, ते कामं थोडीशी डिले होत जातात आणि ते काम त्या ठिकाणी पेंडिंग पडतं आणि काम होत नाही. अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. जो 1 नंबर आहे, तर 1 नंबरवाल्यांनी शनीचे कोणतेही उपाय हे कधीच, कधीच करू नयेत. कारण त्यांनी फक्त आणि फक्त सूर्याचे उपाय करावेत. सूर्यदेवाची जास्तीत जास्त उपासना करावी. सूर्याला सकाळी उठल्यानंतर जल अर्पण करावे. सूर्यस्तोत्र वाचून सूर्याय नमः, सूर्याय नमः 11 वेळा म्हणून तुम्ही जल अर्पण करू शकता. शनीचे उपाय अजिबात करायचे नाहीयेत. नंबर्स मी आणि कलर्स तुम्हाला सांगितलेले आहेतच. 1 नंबर जो आहे ना, तो 1 नंबर वॉटर एलिमेंटमध्ये मोडला जातो. मधला वॉटर एलिमेंट हा त्या संदर्भात मोडला जातो. 2 नंबर जो आहे, तो 2 नंबर अर्थ एलिमेंटमध्ये मोडला जातो. त्याच पद्धतीनं 2 नंबर जे आहे, ते 2 नंबर जर पाहायला जाल, तर 2 नंबर आपल्या चार्टमध्ये असल्यामुळे किंवा जन्मतारखेमध्ये असल्यामुळे हे जे लोकं असतात ते मॅरेज, हॅपीनेस अशा गोष्टींकडे म्हणजे लवकर होण्याचे चान्सेस वगैरे यांच्या चार्टमध्ये असतात. ज्यांच्या चार्टमध्ये 2 नंबर हा नसतो, त्यांचं मॅरेजला डिले थोडासा झालेलं पाहायला देखील मिळतं. 3 नंबर जो आहे, तो 3 नंबर वूड एलिमेंटमध्ये मोडला जातो. त्याची कॅटेगरी म्हणजे बघायला जाल तर असे लोक फॅमिली, रिलेशनशिप किंवा ग्रोथ अशा लोकांची चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडं फोकस अशा लोकांचा जास्त पद्धतीनं असतो. त्यानंतर 4 नंबर जर पाहायला जाल, तर 4 नंबर म्हणजे हा पण वूड एलिमेंटमध्येच मोडला जातो. 4 मध्ये वेल्थ, प्रॉस्पेरिटी यावरती या लोकांचा फोकस जास्त असतो. त्याचबरोबर 5 नंबर जो आहे, तो 5 नंबर हा अर्थ एलिमेंटमध्ये मोडला जातो आणि 5 नंबर जर पाहायला जाल तर स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, इच्छाशक्ती स्ट्रॉंग असणे
अशा या लोकांकडं म्हणजे स्किल चांगल्या पद्धतीचं असतं. या लोकांचा फोकस देखील त्या गोष्टीवरती चांगला असतो. 6 नंबर जो आहे तो 6 नंबर आहे मेटल एलिमेंटमध्ये. तर मेटल एलिमेंटमध्ये हे जे लोक असतात ते हेल्पफुल नेचर असतं या लोकांचं. त्याच पद्धतीनं फ्रेंड सर्कल चांगल्या पद्धतीनं असतं यांचं. रिलेशनमध्ये सुद्धा हे लोकं चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात. फॅमिलीची काळजी घेणे, केअर करणे असं यांचं नेचर थोडंसं असतं. डीपमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी पाहणार आहे. कशा पद्धतीनं आहे, काय आहे. त्यानंतर 7 नंबर जो आहे तो 7 नंबर सुद्धा मेटल एलिमेंटमध्ये मोडला जातो. त्याला आपण केतूचा नंबर असल्यामुळं तो ब्लाइंडली प्लॅनेट वगैरे असं थोडंसं आपण त्याला म्हणतो. या लोकांकडं क्रिएटिव्हिटी, थोडंसं अध्यात्माकडे ध्यान असणे, लक्ष असणे अशा लोकांचं फार छान पद्धतीनं असतं. तर 8 नंबर जो आहे 8 नंबर सुद्धा अर्थ एलिमेंटमध्ये मोडला जातो आणि या लोकांकडे नॉलेज, एज्युकेशन त्यानंतर मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीचं असतं. यांची मेमरी शार्प असते. अशा गोष्टी या लोकांकडं स्किल डेव्हलप या छान पद्धतीने यांच्याकडे असतं. 9 नंबर जो आपण पाहणार आहे तो 9 नंबर हा सुद्धा खूप छान पद्धतीचा नंबर आहे. हा 9 नंबर फायर एलिमेंटमध्ये मोडला जातो. या लोकांकडं फेम, एनर्जी, रिकॉग्नायझेशन, डेअरिंग कॅपॅसिटी चांगले असते या लोकांकडे. तर असे हे 9 एलिमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेतच. तर आज आपण पाहिलं की हे जे नंबर आहेत आणि हे जे कलर आहेत, हे खरंच आपल्या जीवनामध्ये मिरॅकल करतात का? तर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, जे तुम्ही सर्वजण पाहत आहात. सर्वांचं Facebookला अकाउंटच असेलच. तर Facebookची बेरीज जी आहे, ती Facebookची बेरीज ही 8 नंबरवरती येत होते आणि Facebookवाल्यांना वारंवार चॅलेंजेस हे येतच राहायचे. त्यानंतर Facebookवाल्यांनी Facebookचं नाव थोडंसं चेंज करून मेटा हे नाव त्यांनी केलेलं. आणि मेटा नाव केल्यापासून Facebookची ग्रोथ जर तुम्ही बघत असाल, तर ही अप्रतिम जबरदस्त ग्रोथ आहे. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये बिझनेस न्यूमरॉलॉजीचा यूज करा. तुम्हाला यावरून काही समजलं असेल किंवा तुम्हाला डीपमध्ये जर कन्सल्टिंग हवं असेल, तर डेस्टिनी ब्लेसिंगला कॉन्टॅक्ट करा. डेस्टिनी ब्लेसिंगच्या टीमला कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे. तर आमच्यासोबत तुम्ही जोडून तुमचा बिझनेस त्याचा जो कलर आहे, तो कलर थेरपी तुमच्या बिझनेसमध्ये यूज करून तुम्ही खूपच अप्रतिम पद्धतीनं बिझनेस हा ग्रो करू शकता. आज मी छोटीशी टिप्स तुम्हाला देतो, की ज्यांचा फूड बिझनेस आहे थोडक्यात, तर त्यांनी किंवा ज्यांना स्प्रेड करायचा आपला बिझनेस वाढवायचा आहे, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, की येलो कलर जो आहे, तो येलो कलर बिझनेसच्या लोगोमध्ये किंवा बिझनेसच्या बॅकग्राऊंड कलरला तुम्ही येलो कलर जास्तीत जास्त प्रेफर करायचा आहे. येलो कलरमुळं आपला बिझनेस वाढण्यामध्ये खूपच छान पद्धतीनं मदत होते. हा क्रिएटिव्हिटीचा कलर आहे. हा क्लायंट ग्रो करण्याचा कलर आहे. खूप छान पद्धतीनं बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस ग्रोथ मिळेल. तर येलो कलर, ग्रीन कलर असे जे कलर आहेत, हे कलर तुम्ही नक्कीच यूज करा आणि तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल बघा. आमच्या बऱ्याच क्लायंटना या कलर थेरपीमुळे रिझल्ट हा अप्रतिम आलेला आहे. खूपच छान पद्धतीने त्यांना रिझल्ट आलेला आहे. ते स्वतः फोन करून मला सांगितलेले आहेत, की "सर आम्ही कलर थेरपी आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या क्लासमध्ये आम्ही चेंज केलेले आहेत आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही चेंज केल्या." तर याचा रिझल्ट खूपच अप्रतिम सर आलेला आहे आणि खरोखर हे कलर काम करतात. कारण कलर्स जे असतात ते कलरमधून वेव्हज बाहेर पडत असतात. म्हणजे थोडक्यात बघा, की तुम्ही कोणत्या एखाद्या रूममध्ये गेलात, तिथं ब्लॅक कलर असेल किंवा कलरच नसेल, तर तुम्हाला तिथं जास्त वेळ बसू वाटत नाही किंवा तिथून कधी एकदा बाहेर पडू असं वाटतं. आणि काही ठिकाणी तुम्ही गेलाय, एकदम असं वातावरण छान आहे, फ्रेश कलर आहे, येलो कलर आहे, पांढरा कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि असं डिझायनिंग वगैरे असं छान पद्धतीनं तुम्हाला कलर्समध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जास्त वेळ बसाल. तुम्हाला त्या ठिकाणी समाधान, मानसिक शांतता जी आहे, त्या जागेमध्ये, त्या औरामध्ये हा एक प्रकारचं वातावरण तुम्हाला अगदी जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये हे नक्की कलर यूज करा. कलर थेरपी काय असते, काय नाही, हे सर्व डीपमध्ये गोष्टी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. आता हा व्हिडिओ जास्त बनवू शकत नाही. जास्त वेळ होतात. डिटेलमध्ये चर्चा करायची म्हणली तर खूपच होते, की आम्ही तुमचा न्यूमरॉलॉजीचा एक रिपोर्ट जो बनवून देत आहे, त्याच्यामध्ये आम्ही काही ॲडिशनल केलेले आहेत. तर हे सुद्धा आम्ही तुम्हाला त्यामध्ये देत आहोत. न्यूमरॉलॉजी रिपोर्टमध्ये 8 ते 10 पानाची ही जी पी-डी-एफ असते, या पी-डी-एफमध्ये तुम्हाला तुमचे नेम स्पेलिंग, तुमचे मोबाईल नंबर,
मोबाईल नंबरचे टोटल, मोबाईल नंबरमध्ये कोणते नंबर असावेत, कोणते नंबर नसावेत. त्याचे 81 कॉम्बिनेशन आहेत, जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आपल्याला वेव्हज क्रिएट करत असतात. तुमच्यासाठी कोणतं सुटेबल आहे किंवा कोणतं सुटेबल नाही आहे, या सर्व गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास, प्रॉब्लेम होणार नाही. आणि मोबाईल नंबर चेंज केल्यामुळं बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये बदल झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल नंबर चेक करा आणि एकदा आम्हाला नक्कीच कळवा. यासाठी सुद्धा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन घेऊन येत आहे. त्याचबरोबर आम्ही काय करत आहोत, तुमचे जे काही सिग्नेचर आहे, त्या सिग्नेचरवरती एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत. जेणेकरून तुमचे सिग्नेचर लकी सिग्नेचर आहे का अनलकी सिग्नेचर आहे, हे तुम्हाला नक्कीच समजेल. बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह वे घेऊन येतात किंवा निगेटिव्ह वेव्हज घेऊन येत असतात. तर त्यासाठी तुम्हाला कलर थेरपी ही खूपच इम्पॉर्टंट असते. ते सुद्धा आम्ही पी-डी-एफमध्ये तुम्हाला देत आहोत आणि तुमच्या जीवनाबद्दल काही छोट्या-छोट्या गोष्टी आणि त्यांचे उपाय हे यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला मी सर्वांना एक आवर्जून आज एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्ही सर्वांनी आज बरेच तुमच्या जीवनातले वाढदिवस केले असतील, आनंदाने केले असतील. पण तुम्ही तुमच्या वाढदिवसा दिवशी गाईला चारा आणि थोडेसे बटाटू घेऊन तुम्ही गाईला नक्कीच आवर्जून तुमच्या पुढील वाढदिवसामध्ये किंवा तुमच्या येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये तुम्ही द्याल, तरी सुद्धा तुमच्यासाठी खूपच जबरदस्त आहे. हे वर्ष 2025 मंगळचं वर्ष मानलं आलं. 2025 हे मंगळचं वर्ष मानलं गेलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही जेवढी गायची सेवा आणि डॉगची सेवा जास्तीत जास्त करता येईल, तेवढं जास्तीत जास्त करा आणि तुमच्या जीवनामध्ये मिरेकल बघा. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या जीवनाशी निगडीत असलेले बरेच असे छोटे-छोटे उपाय न्यूमरोलॉजिकली आपण घेऊन येत आहे. न्यूमरोलॉजी हे आपल्या जीवनामध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं कार्य करते. न्यूमरोलॉजीचा प्रत्येकाने तुमच्या जीवनामध्ये वापर करा. प्रत्येकाने नंबर्स यूज करा. योग्य न्यूमरोलॉजी यूज करा. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अप्रतिम आणि जबरदस्त बदल घडवून आणण्यामध्ये खूपच छान पद्धतीनं काम करेल. तर या पद्धतीनं पुढे आपण पाहू, की 1 नंबर ते 9 नंबर यांचं नेचर कशा पद्धतीनं असतं. जर तुमची जन्मतारीख देखील चुकीची असेल, तर तुम्हाला त्यावरून समजेल. तुमची जन्मतारीख देखील तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही देखील तुमची जन्मतारीख त्या नंबरवरून फाइंड आउट करू शकता. हे कशा पद्धतीनं हे पुढील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यासाठी नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा किंवा कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ हवे आहेत, हे मला नक्की कळवा. आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या गोष्टी घेऊन तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.